गोव्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळं असा कोणी कचरा टाकताना दिसला तर स्थानिक लोक त्याला जाब विचारतात आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यानं स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोव्यात घडली आहे. सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा असं या 23 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. कचरा टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत. वा रस्ता तुला सगळं कसं उडयता वो म्हणटा आपण गावसा उडवलो रस्त्याच्या सगळं हाडून कसं उडयता म्हापशाचो जाण तू तुझे म्हापशात हाय काम करताय तकली शिकवला मरे भुरगा तू तकली ना तुका अरे टेन्शनाच्या उलयना रे तू शिकवला मरे हांवूय म्हापशाचा म्हणून म्हाका पडला हांगासले हा कित्याक मागीर असो रस्त्यार खेळ उडयता दी मरे कसो व्हरपाक येतात एवरीडे कसो व्हरपाक घरायतात येवंक नाल्यार तूं कावन्सिलराक सांग तो कचो उडोवपाक तुला हे रीत न्हू तुजी तू शिकवला उलय ते म्हाका पण हांवें तुका पळयलें म्हणून हांव तुका विचारता एज अ सिटीजन तुका विचारता हांव कळ्ळें मिस्टेक केला म्हणून बरं तर. सॅम्युअल हा 3 जून रोजी म्हापशातील गावसावाडा परिसरात रस्त्याकडेला कचरा टाकत असतानाचा व्हिडिओ एका नागरिकानं चित्रित केला होता. या व्हिडिओची दखल घेत म्हापसा पोलिसांनी सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली सॅम्युअल विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 271 आणि गोवा नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याला पोलीस स्थानकात बोलवून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळं आणि सामाजिक बदनामीच्या भीतीनं सॅम्युअल तीव्र नैराश्यात गेला होता. याच नैराश्यातून शुक्रवार 5 जून रोजी मध्यरात्री त्यानं घरातील बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मध्यरात्री अचानक गोळीबाराचा मोठा आवाज आल्यानं घरातील सदस्यांनी सॅम्युअलच्या बेडरूमकडे धाव घेतली. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. सॅम्युअल बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. कुटुंबियांनी त्याला तातडीनं म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिला. डिजिटल युगातील ट्रोलिंग, सामाजिक प्रतिष्ठा आणि अचानक उद्भवलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा तरुण मनावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो हे या घटनेतून समोर आलंय. म्हापसा पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.